मगर फैसला मैदान में होगा, मरता कौन है? फैसला मैदान में होगा, मरता कौन? महाराष्ट्र विधानसभेच्या ह्या निवडणुका आणि महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकांमध्ये मराठी चालेल ना? सगळे या आधीचे भाषण हिंदीत झाले, पण आता एखादं मराठी असं चालेल ना? मराठी महाराष्ट्र विधानसभेच्या या निवडणुकीत उत्तर नागपूर विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार डॉक्टर नितीन राऊत साहेब यांच्या प्रचारार्थ आयोजित या सभेसाठी या ठिकाणी विचार मंचावर उपस्थित सर्व सन्माननीय मान्यवर आणि विचार मंचासमोर उपस्थित असलेले तुम्ही सर्व संविधानाचे रक्षक आणि राऊत साहेबांना विजयी करणारे सर्व शिलेदार मित्रांनो, ही निवडणूक फार वेगळी निवडणूक आहे. आपण जर पाहिलं असेल तर 2019 ते 2024 या 5 वर्षाच्या काळात जी काही राजकीय स्थित्यंतर झाली, राजकीय संस्कृतीला जी गालबोट लावण्याचा, खराब करण्याचा प्रयत्न या भाजपच्या दरिद्री लोकांनी केला, त्यांना त्यांची जागा दाखवणारी निवडणूक म्हणजे त्या 20 तारखेची निवडणूक आहे. 2019 ते 2024 या 5 वर्षाच्या अगोदर कोणी ईडी पाहिली होती का? हात वर करून सांगा. पाहिली होती का ईडी? नाही पाहिली. सीबीआय, गुवाहाटी, सुरत काहीच आम्ही पाहिला नव्हता. पण तुमच्या नागपूरचा उपमुख्यमंत्री काय नाव त्याचं? जोरात सांगा. आता देवा भाऊ झाला शर्माजी. काय नाव त्याचं? टरबूज. नितीन राऊतचा पोरगा होतो त्याने तो व्हाईट शर्ट नाही. या महाराष्ट्राची राजकीय नितीन राऊत साहेबांची निशाणी आहे पंजा. संविधानाच्या सर्वांसाठी पंजा, शेतकऱ्यांच्या, कष्टकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी पंजा, आमच्या तरुण पोरांच्या रोजगारासाठी, कामगारांसाठी, कामगारांच्या हक्कासाठी पंजा. परंतु मित्रांनो, निवडणूक फार वेगळ्या पद्धतीने चालले. तुमच्या नागपूरच्या उपमुख्यमंत्र्यानं काल सकाळी एक ट्विट केलं आणि त्या ट्विट मध्ये होतं, कुणाल दादा धर्मो रक्षती रक्षतः. आता निवडणूक अर्ध्यात आलेली आहे. महाराष्ट्रातल्या लोकांनी नाकारलेला आहे. निवडणुकीत तुम्ही कुठेही विजयी होताना दिसत नाही आणि मग धर्माचा आधार घेताना दिसतात. आम्ही जर या भाजपच्या दरिद्री लोकांना, या सरकारला आम्ही विचारलं, आमच्या शेतकऱ्यांच्या शेतमालाच्या भावाचं काय ते तुम्हाला हिंदुत्व सांगतात. आम्ही आमच्या तरुण पोरांच्या रोजगाराचं काय विचारलं की तुम्हाला 370 सांगतात. आणि आमच्या महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न विचारला की आम्हाला लाडकी बहीण सांगतात. काल परवा देशातला दाढीवाला विदर्भात आला आणि विदर्भात आल्यावर त्यानं सांगितलं, प्रभू रामचंद्राच्या नावानं भारतीय जनता पार्टीला मतदान करा. त्यांना ठणकावून सांगा, प्रभू रामचंद्राचं नाव घ्यायचा अधिकार हा भारतीय जनता पार्टीच्या लोकांना नाही. ज्या ज्या ठिकाणी रामाचं वास्तव्य झालं त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे खासदार लोकसभेच्या निवडणुकीत पराभूत झाले. तुमच्या रामटेक मध्ये काय झालं? भाजपचा खासदार पराभूत झाला. रामाच्या नावावर चंदा जमा करण्याचा धंदा केला. सीता मैया भी रो रही है बीजेपी के नाम से, कहती है सारा चंदा खा गए मेरे पति के नाम पे. रामाच्या नावाने चंदा जमा केला. अयोध्येमध्ये प्रभू रामाच्या जन्मभूमीत त्या ठिकाणी सुद्धा भारतीय जनता पार्टीचा लोकसभेचा उमेदवार पराभूत झाला आणि इंडिया आघाडीचा खासदार विजयी झालेला आहे. प्रभू रामचंद्राला सुद्धा यांना नाकारलं. आम्हाला रामायण सांगतात. आम्ही लहानपणी जन्मल्यापासून राम राम करतो. सगळ्या लोकांनी लक्षात घ्या, हे जर रामाच्या नावावर मतं मागत असतील तर त्यांना ठणकावून सांगा, आदो राम तपो वनाधिगमनम हत्वा मृगा कंचनम वैदेही हरणम जटायु मरणम सुग्रीव संभाषणम बाली निर्जलम समुद्र तरणम लंकापुरी दहनम पश्चात रावण कुंभकर्ण हरणम एतद्वी रामायण. आम्हाला रामायण येते. भाजपच्या लोकांनी आम्हाला रामायण शिकवायची गरज नाही. आम्हाला जर महाराष्ट्रामध्ये जर काही करायचं असेल तर आमच्या तरुण पोरांना रोजगार द्या. रामाचं नाव घेतात. भाजपच्या लोकांना अधिकार नाही. काय सांगितलं रामायणात? रघुकुल रीत सदा चली आई, प्राण जाई पर वचन ना जाई. सांगितलं ना, वचन पाडलं पाहिजे. वचन त्यांनी काय केलं? कुणाल दादा